चांदवडच्या राऊळ घाटात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 4 प्रवासी ठार झाल्याचं समजतंय। यात 3 पुरुष तर एका महिलेचा समावेश असल्याचं समजलंय। सर्व प्रवासी गंभीर असल्याचं सांगण्यात आलं असून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घाटात भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला। सकाळी 9:30च्या सुमारास वसई जळगाव बसला राऊळ घाटात हा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की अपघाताच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक आवाज ऐकताच धावून आले। तसंच वाहनधारकांनी आपली वाहनं थांबवून प्रवाशांना बसच्या बाहेर काढलं। जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला। घटनेची माहिती मिळताच पोलिसही या ठिकाणी तात्काळ दाखल झाले। नागरिकांच्या मदतीने मृतदेह तसंच जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सकाळी जो अपघात झालेला आहे राऊळ घाटामध्ये, त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे। बसमध्ये साधारण एक 45 प्रवासी होते। जखमी जे आहेत, टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 9 लोक जे आहेत ते सिरियस आहेत। 4 लोकांची डेथ झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला असे 4 लोक मयत झालेले आहेत। आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। परिस्थिती नियंत्रणात आहेत। हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत। सर्वजण हा अपघात बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जाते, हे खरं आहे का? ते सगळं आता तपासाचा भाग आहे, ते तपासाअंती होईल। आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे। बाहेर कुठे पाठवले? धुळ्यावरून नाशिकला जात होते आम्ही। मग एकाकी ट्रक तिकडून समोर आली, ती मग डायरेक्ट एसटी ठोकली गेली। ट्रक समोर आली डायरेक्ट, म्हणजे एसटी कडेच आली ती, म्हणून तेव्हा मग त्याच्यानंतर मला काही माहित नाही। जळगाववरून वसईला जात होतो, माझ्या पुढे ट्रकवाला चालवता, मी त्याला लाईट मारून साईड मागितली, तर तिने मला लवकर साईड दिली नाही। मी त्याला पार, म्हणजे त्याचा माझा अंतर कमी राहिला, तिने अचानक जोरात ब्रेक मारला आणि मग मला साईड दिली, तेव्हा माझी गाडी त्याला धडकली। कधीची घटना आहे? 9:45-10च्या दरम्यान। बसमध्ये किती प्रवासी होते? तरी होते 40-45 लोक होते। अपघातामुळे या घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली। या घटनेमुळे राऊळ शिवारात एकच हाहाकार उडाला। या अपघातामध्ये बसचा मात्र चक्काचूर झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। नितीन बोराडे, न्यूज टुडे, चांदवड।